भाजपकडून विधान परिषदेवर ओबीसींना सर्वाधिक संधी. विधान परिषदेच्या 10 पैकी 6 जागा भाजप लढणार. 6 पैकी भाजपचे 4 उमेदवार ओबीसी. दाऊदचा साथीदार सलीम डोला भारतात. इस्तांबुल इथे झाली अटक. बनारस पुणे अयोध्या मुंबई एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला हिरवा झेंडा. मुंबईमध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात. धरणांमधील पाणीसाठा 28%. बच्चू कडूंना सगळं मनासारखंच हवं. प्रहारचे विलनीकरण टाळून सुद्धा हवी आमदारकी. सूत्रांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला माहिती. महिला आरक्षण विधेयकावर महाराष्ट्रामध्ये विशेष अधिवेशन. विरोधकांची मतं जाणून घेणार. सूत्रांची माहिती. मसाजोग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये 84% मतदान. अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये लढत. बागेश्वर बाबा आणि संजय गायकवाड यांच्या विरोधात निदर्शनं. शिवरायांच्या सन्मानासाठी काँग्रेसचं मुंबईमध्ये आंदोलन. बुलढाण्यामध्ये कम्युनिस्टांचा मोर्चा. पानसरेंच्या समर्थनार्थ कॉम्रेड मैदानात. बागेश्वर बाबाची सारवासारव. शिवराय आदर्श त्यांचा अपमान अशक्य. रामकथेच्या दरम्यान बाबा बागेश्वर यांचं वक्तव्य. शरद पवार यांच्याकडून पवार कुटुंबाला आमंत्रण. मात्र सुनेत्रा पवार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती. मुदतवाढ आणि कारवाई एकाच वेळी राबवण्याचा निर्णय. मराठी शिकायला 15 ऑगस्टपर्यंतची मुदत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भूमिका. पहलगाम हल्ल्याप्रमाणे मीरा भाईंदरमध्ये धर्म विचारून हल्ला. कलमा म्हणता येत जैब अन्सारीनं नसल्यानं हिंदूंवर केले वार. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मुसलमानांकडून लैंगिक शोषण. मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करत चालवलं रॅकेट. शिरोलीच्या हैवानाची पापाची कबुली. शाहिद सनदीकडून गुन्ह्याची कबुली. शाहिदचा साथीदार शाहरुख फरार. वासनांध शाहिदवर त्याचाच बाप भडकला. मुलाला फाशी देण्याची केली मागणी. शिरोलीकर संतापले. लैंगिक शोषण करणाऱ्यांविरोधात काढला मोर्चा. मोर्चा अडवल्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष. पश्चिम विदर्भात तापमानाचा उच्चांक. विदर्भात उष्माघाताच्या 73 रुग्णांची नोंद. उष्माघाताचे सगळ्यात जास्त रुग्ण अकोल्यात. उन्हाच्या तडाख्यानं धरणसाठ्यात घट. नाशिकमधील 26 जलप्रकल्प आटले. वडिलांच्या मृत्यूनंतर सुद्धा पार्थ व्हीएसआरच्या विमानात. रोहित पवार यांच्या आरोपाकडे पार्थने दुर्लक्ष केल्याची चर्चा. रोहित पवार पुन्हा पुणे सीआयडीच्या कार्यालयात. बारामती विमान अपघाताची चौकशी नीट होत नसल्याची तक्रार. जय महाराष्ट्रमुळे किडनी चोराला बेड्या. चंद्रपूरमधील किडनी रॅकेटचा आरोपी डॉक्टर रवींद्रपाल सिंगला अटक होणार. पीडित शेतकरी रोशन कुळेंनी मानले जय महाराष्ट्राचे आभार. म्हाडाची घरं झाली नकोशी. 2.5 लाख घरांसाठी अवघे 50,000 अर्ज. नाशिकमधील 150 कोटींचा म्हाडा घरकुल घोटाळा. महानगरपालिकेकडून आराखडा कायमस्वरूपी रद्द. साधुग्रामसाठी तपोवनात भूसंपादन वेगात. आजवर 94 एकर अधिग्रहित. उर्वरित 283 एकर संपादनाची प्रक्रिया सुद्धा सुरू.